सुप्रभात. श्री परमरहस्य वाचन अध्याय 15वा श्लोक क्रमांक 7 ओवी क्रमांक 81. श्री गणेशाय नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री सरस्वती नमः. उदकाची गार गोठवून साकार झाली एक क्षण, अंती विरोन निरपन नवजातकी गार विरतान विरता निरची असे विवेक पाहता, तैसे गुरुरूपी निकारता सदा शिष्याची भावना. निराकार गुरुकृपाची खुन प्रयाण काळी जे आठवण, तरी ते होय जे चैतन्य घन परब्रह्मची. हेही बोल बोधवायाचा बोलिलो देवी, तयासी आठवण व काय पूर्वी अंतकाळी आठवण जायला हे पदवी बोलीचे नव्हे. जरी अखंड ध्यान पूर्वी असे तरी अंतकाळी मुखासी ये पैसे, आधी नसता अंतकाळी आठवू बैसे तरी आठवे केवी. ज्याचे जेथ असेल मानस अंतकाळी त्याची आठवे थयास, ते होणे न चुके सावकाशे त्रिशमुखी निजसा. ज्या ज्या भावने देह जाये त्या त्या भावने होय आहे, हे न चुके हेही होय तुझीच आन. कोणी म्हणती पार्वतीची आन, म्हणली काय म्हणून तेही एक श्रोतेजनक खून सांगतो की. पार्वती ते भक्तराज, भक्त म्हणे जे देवपणाचे बीज, देवपण आले भक्तांगे सहज येर व्यक्त नाम. भक्त तरी देवपण उच्चारिती, देव तरी भक्तिवेने मिरवितो, येर येर वाचून स्थिती निवरेची उभया.